गावखेड्यातल्या विद्यार्थ्याला चांगलं क्वालिटी एज्युकेशन मिळावं. स्टुडंटला फक्त आणि फक्त स्कूल सिलेबस नाही शिकवायचं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तसं एक कोविड आला, चुकीची गोष्ट होती, खूप जीव गेले. मी म्हणेल की ती एक अपॉर्च्युनिटी ठरली. आमचं टार्गेट आहे की विद्यार्थ्यांना सॅटिस्फाय करणे. संभाजीनगर हे बँकिंगचं एक हब बनलं. बँकिंगचे मॅक्सिमम रिझल्ट इथून येण्यामागचं ते एक रिझन होतं की इथे इनिशियल सुरुवात झाली होती. पायनियर जे म्हणतो आपण, स्कूल सिलेबस सोबत फाउंडेशनचं प्रिपरेशन करून द्यायचं, जे भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांना कामाला येईल. जे आज संभाजीनगरला येऊ शकत नाही किंवा शहरात जाऊन विद्यार्थी राहू नाही शकत, एज्युकेशन अफोर्ड करू शकत नाही, तो एक हेतू ठेवून ई-सारथी ऑनलाईनचा जन्म झाला. भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ई-सारथी ऑनलाईन पोहोचावं. नमस्कार, मी तृप्ती भोसले. ई-सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे सारथी एज्युकेशन आणि ई-सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे फाउंडर मिस्टर राहुल मिसाळ सर. आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत ई-सारथी ऑनलाईनचा संपूर्ण प्रवास. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार सर. नमस्कार. वेलकम. थँक्यू मॅम. तुम्ही बरेचसे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसुद्धा पास झालेले आहात आणि तुमचं सिलेक्शनसुद्धा झालेलं. तर तुम्ही हे टीचिंग फील्डमध्ये कसे वळलात? बेसिकली जेव्हा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होतं तेव्हा मी बँकिंगचे एक्झाम दिल्या होत्या आणि कोइन्सिडन्स होता. म्हणजे त्यावेळेस ॲक्च्युली बँकिंग एक्झामची फार सुरुवात होती. इनिशियली IBPSच्या माध्यमातून नॅशनलाइज बँकांमध्ये एक मधला काळ असा होता की त्यावेळेस रिक्रुटमेंट बऱ्यापैकी थांबलेली होती आणि मग 2011 पासून बँकिंगचं रिक्रुटमेंट बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात झाली. तर त्यावेळेस कोइन्सिडेंटली बँक एक्झाम दिली, पास झालो आणि सिलेक्शन झाल्यानंतर कुठेतरी हे रिअलाईज झालं की आपणही टीचिंग करू शकतो. सोबत माझे काही मित्र आहेत, ते ऑलरेडी टीचिंगमध्ये होते आणि मग त्यांनी सांगितलं की तू पण इकडे करिअर निवडून बघ किंवा सिलेक्ट करून बघ, तू तुझं करिअर आजमावून बघ. आणि आपण म्हणतो ना की यू आर ॲव्हरेज ऑफ 5 पीपल अराउंड यू. तर मग त्यांच्याकडनं ती एक प्रेरणा मिळाली आणि मग जॉब सोडून एक थोडी छोटी सिरीज घेऊन बघूया. नाही जरी टीचिंगमध्ये आपलं करिअर सेट झालं तर मग परत आपण बँकिंगचे एक्झाम देऊन परत सिलेक्ट होऊ शकतो, कारण एज फॅक्टर हातात त्यावेळेस होता. तर असा हा प्रवास होता की बँकेत सिलेक्शन आणि त्यानंतर मग टीचिंग. अच्छा सर, मागील 13 वर्षाचा तुमचा हा अनुभव आणि हे रोपटं तुम्ही कसं मोठं केलं? बँकिंग फील्डमध्ये जसं मी सांगितलं की बेसिकली थोडंसं कोइन्सिडन्स होता. हो. पण मग इनिशियली जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा हे बँकिंग हळूहळू मोठं होत होतं आणि त्याचं आम्ही असं म्हणेल की तो एक अर्ली ॲडव्हान्टेज आम्हाला मिळाला की बँकिंग फील्डही मोठं होतं आणि आम्ही त्यावेळेतच या फील्डमध्ये आलो. तर कोइन्सिडन्सच म्हणता येईल तो एक. पण मीन व्हायला असं झालं की मग संभाजीनगर हे बँकिंगचं एक हब बनलं आणि बँकिंगचे मॅक्सिमम रिझल्ट इथून येण्यामागचं ते एक रिझन होतं की इथे इनिशियल सुरुवात झाली होती. पायनियर जे म्हणतो आपण, इनिशियल सुरुवात झाली होती. मग त्यामुळं नंबर ऑफ रिझल्ट्स येत गेले आणि मग तो ट्रस्ट विद्यार्थ्यांचा वाढत गेला. आता ऑफकोर्स आम्हालाही एक नवीन अपॉर्च्युनिटी मिळाली होती, तर मग आम्ही त्याचं संधीचं सोनं करायला विसरलो नाही किंवा ते अपॉर्च्युनिटी आम्ही सोडली नाही. तर इनिशियली हा थोडासा स्ट्रगलिंग फेज होता की अडथळे आलेच असते. हा, पण असे खूप मोठे अडथळे नव्हते की ज्याने आपण खूप मोठा भाऊ करावा. इनिशियल 1-2 वर्ष लागले सेटल व्हायला, नंतर 1-2 वर्षामध्ये चांगल्या रिझल्टच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांचा मी जसं सांगितलं की ट्रस्ट होता आमच्यावर. मग तो इनिशियली की इथून छान रिझल्ट मिळतात. मग पश्चिम महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल किंवा कोकणातला विद्यार्थी असेल, तो संभाजीनगरला येऊन बँकिंगचं प्रिपरेशन करायला लागला आणि मग त्या माध्यमातून हे रोपटं थोडंसं मोठं झालं. इनिशियली आपण म्हणतो की काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण त्या कोइन्सिडेंटली जरी आल्या किंवा आल्या लाईफमध्ये तर आपण त्याला कसं अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो. तसं एक कोविड आला, म्हणजे ते यायलाच नव्हतं पाहिजे होतं. खूप चुकीची गोष्ट होती, खूप जीव गेले. मी म्हणेल की ती एक अपॉर्च्युनिटी ठरली बऱ्याच इंडस्ट्रीजसाठी, जसं एक कोचिंग इंडस्ट्रीसाठी की ऑफलाईन येणारा क्राऊड मग हळूहळू ऑनलाईनमध्ये कन्वर्ट झाला आणि मग रीच झाला बऱ्यापैकी. आणि मग या मागच्या 5 वर्षांमध्ये खूप मोठा बेस तयार झाला बँकिंगचा पण आणि सारथी एज्युकेशनचा पण. तर त्यामुळं ती एक चुकीची गोष्ट होती, पण एक अपॉर्च्युनिटी म्हणून आम्ही त्याला घेतलं आणि बऱ्यापैकी त्याचा एक मोठं रूप तयार झालं. बरोबर आहे सर. बँकिंगचं सगळं सुरळीत चालू असताना तुम्हाला ई-सारथी ऑनलाईन हे सुरू करावे ही कल्पना कशी आली? जसं मी सांगितलं की आम्ही 13-14 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतोय. बरोबर. पण आता कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा बेस जो असतो तो असतो क्लास 8, 9 आणि 10चा सिलेबस. एक्झॅक्टली. तर ज्या विद्यार्थ्याचा हा अभ्यासक्रम चांगला आहे त्यांचे रिझल्ट लवकर येतात, हे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जाणवलं. आणि एखाद्या विद्यार्थ्याचा बेस थोडा कच्चा असेल तर त्याचं सिलेक्शन व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो. असं नाही की त्याचं होत नाही, होणार ऑफकोर्स. प्रयत्न करणाऱ्यांचं 100% सिलेक्शन होतं, पण फक्त काय थोडासा वेळ लागतो. मग हा जो बेस आहे स्पर्धा परीक्षांचा कुठल्याही, मग तुम्ही फार सरळ सेवेपासून UPSC पर्यंत जा. लाईक तुम्ही दिल्लीला जर UPSCची तयारी करायला गेलात फॉर एक्झाम्पल, तर तेही सांगतात की अगोदर NCERTची बुक्स वाचा, म्हणजे ऑफकोर्स 8, 9, 10चा सिलेबस करा.
मग हा बेस जर आपण विद्यार्थ्यांचा पक्का केला तर तो विद्यार्थी पासून सुरुवात करेल आपल्या जर्नीची आणि मग पुढचा त्याचा जर्नी सोपा होईल आणि सिलेक्शनचा सक्सेसचा टाइम जो आहे हा कमी होईल. मग त्या माध्यमातून कुठेतरी वाटलं की आपण ई सारथी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि आपल्या गावखेड्यातल्या विद्यार्थ्याला चांगलं क्वालिटी एज्युकेशन मिळावं, जे आज संभाजीनगरला येऊ शकत नाही किंवा शहरात जाऊन विद्यार्थी राहू नाही शकत, एज्युकेशन अफोर्ड करू शकत नाही. हां, तर तो एक बेस किंवा तो फॅसिलिटीज गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांना मिळावी. मग म्हणून त्या अनुषंगाने किंवा तो एक उद्देश ठेवून, तो एक हेतू ठेवून ई सारथी ऑनलाईनचा जन्म झाला. अच्छा, म्हणजे तुम्ही पाया पण मजबूत केला आणि पुढचं फ्युचरचा सुद्धा विचार केला. तसंही म्हणता येईल. राईट. सर, ई सारथी ऑनलाईन हे प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासूनचा तुमचा अनुभव ऐकायला मला आणि प्रेक्षकांना देखील खूप आवडेल. ई सारथीचं खूप अर्ली स्टेजमध्ये सध्या आम्ही आहोत. म्हणजे लाईक 2025मध्ये सेकंड हाफमध्ये म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ई सारथी सुरू झालं आणि इनिशियल फेजमध्येच आम्हाला जसं आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत आणि शाळांपर्यंत पोहोचलो तिथून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. कारण की असा प्लॅटफॉर्म अजून तरी महाराष्ट्रामध्ये कुठलाच अवेलेबल नाही जो आपल्या मदर टंगमध्ये म्हणजे मराठीमध्ये शिकवतो आणि एवढ्या गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांचा विचार करतो. तर इनिशियली आम्ही काय केलं होतं की जानेवारीपासून तर मार्चपर्यंत फ्री बॅचेस लॉन्च केल्या होत्या. क्लास 8, 9 आणि 10च्या त्यांना आम्ही कम्प्लिटली फ्री एज्युकेशन दिलं आणि त्याच्या माध्यमातून 15,000+ स्टुडंट्स ई सारथी ऑनलाईनमध्ये एनरोल झाले. ग्रेट. म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनवर 15,000 स्टुडंट्स शिकले मागच्या 3 महिन्यांमध्ये आणि खूप चांगले फीडबॅक ते विद्यार्थ्यांचे आले की, आणि फ्री जरी असलं तरी आम्ही पूर्ण काळजी घेतली. म्हणजे मुलांचं डाऊट क्लिअरिंग सेशन असेल, लेक्चर संपल्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन घेणं असतील, त्यानंतर पॅरेंट्स मिटिंग असेल, पॅरेंट्ससोबत डिस्कशन असेल, विद्यार्थ्यांना 1-on-1 काउन्सिलिंग असेल की तुम्हाला काय अडचण येते का, तर या छोट्या छोट्या गोष्टी, डेली प्रॅक्टिस PDF असेल त्यांच्यापर्यंत प्रोव्हाइड केल्या आणि ग्राउंड लेवलला पोहोचून काम केलं. त्यामुळं ई सारथीचा बेस थोडासा अर्ली स्टेजमध्ये चांगला बनला. करेक्ट. आणि मग ऑफकोर्स ती जर्नी आम्ही एन्जॉय करतोय आता आणि पॅरेंट्सचे फीडबॅक असतील, मुलांचे फीडबॅक असतील, ऑफकोर्स कुठल्याही शिक्षकासाठी तो एक प्राऊड मुवमेंट असतो की जेव्हा आपले विद्यार्थी चांगलं बोलतात आपल्याबद्दल की हां सर आम्ही पण याच्यातून फायदा करून घेतोय किंवा आमचा याच्या माध्यमातून फायदा होतोय, तर ते एक आम्हालाही चांगलं वाटतं. आणि जसं मी सांगितलं की ही संकल्पना थोडीशी नवीन असल्यामुळं आणि युनिक असल्यामुळं पॅरेंट्सला आणि टीचर्सला, स्कूल टीचर्सने खूपदा आम्हाला सांगितलं की हे खूप चांगलं आहे, तुम्ही हे जे करताय तर खूप छान आहे. तर अशा पद्धतीने हा मागचा शॉर्ट नोटीस पिरियड किंवा शॉर्ट पिरियड आहे त्याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि एन्जॉय करतोय जर्नी, एवढंच म्हणेल. बरोबर आहे. कारण की बऱ्याचशा ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या खूप जणांना एज्युकेशन मिळत नाही आणि ऑनलाईनच्या माध्यमातून हे मिळतंय. करेक्ट. आणि गोरगरिबांसाठी तुम्ही सुद्धा हे सगळ्या गोष्टी करताय, त्यांचा विचार करून, त्यांचा पूर्ण एक्सपेन्सेसचा सुद्धा विचार करून, ते खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही इनिशियली आम्हाला सांगायला आवडेल की इनिशियली आमचं एक हे होतं की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये चालते आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला लाडक्या बहिणींना जे पैसे भेटतात तर त्या पैशामध्ये 1 किंवा मॅक्सिमम 2 महिन्याच्या पैशामध्ये मुलाचं शिक्षण व्हावं, वर्षभरात शिक्षण व्हावं, ही आयडिया किंवा ही एक कन्सेप्ट आम्ही घेऊन चाललो होतो की एवढ्या मिनिमम फीजमध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकू. पण यामध्ये मधल्या काळात आम्हाला एक्सपिरियन्स पण भेटले, काही गोष्टी आम्हाला बदलाव्या पण लागल्या. पण आम्ही पण जसं सांगतो की लर्निंग फेजमध्ये आहोत आणि ऑफकोर्स खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स मिळतोय म्हणून आवडतंय हे सगळ्या गोष्टी करायला. म्हणजे कारण की त्यांना कमी दरामध्ये एवढं सगळं उत्तम दर्जाचं शिक्षण मिळतंय आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स तर आहेत, जसे की तुम्ही बोललात की पॅरेंट्सचे काही क्वेरीज असतील, स्टुडंट्सचे असतील, ते नेहमी प्रत्येक ऑन टाइम सगळे क्लिअर होतात. आणि मग ह्याच्यामध्ये काही रेकॉर्डेड सेशन्स वगैरे पण आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन्स चालतात आपले. लाईक काय असतं की आम्हाला काही लोकांनी सांगितलं की आता सजेशन्स देतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने, त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त रेकॉर्डेड करा आणि आमच्या स्टुडंट्सला देऊन टाका. पण बेसिकली फ्रँकली स्पीकिंग की आमचा पैसा कमवणं हा उद्देश नाही आहे. अदरवाईज आम्ही रेकॉर्डेड करून विकले असते खूप मिनिमम फीजमध्ये. पण बेसिकली असं की मुलगा अटेंटिव्ह तेव्हाच राहील जेव्हा तो लाईव्ह अटेंड करेल, त्याचे लाईव्ह डाऊट्स क्लिअर होतील आणि तेव्हा त्याला इंटरेस्ट येईल शिकण्यामध्ये. म्हणून आम्ही ते इन्सिस्ट करतो की लाईव्हच अटेंड करावं स्टुडंटने, तेव्हा त्याला ते चांगल्या पद्धतीने कळेल. हां, एखादा विद्यार्थी काही कारणामुळे ते लाईव्ह नाही बघू शकला तर त्यासाठी ते पूर्ण वर्षभर ते सेशन रेकॉर्डेड स्वरूपात आहेत, त्याला रिव्हिजन करायचं तो करू शकतो. पण त्याने लाईव्हच करावं हा आमचा हट्ट आहे. त्याच्यामागचं रिझन असं की त्याचे डाऊट्स इमिडिएटली क्लिअर होतात. राईट. सर, दुसरे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि ई सारथी ऑनलाईन ह्याच्यामध्ये काय खास आहे? आता असं कंपॅरिझन करणं चुकीचं होईल, पण आपले खूप USP आहेत जे अदर प्लॅटफॉर्म्सवर नाही. जसं मी तर अगोदर पण सांगतोय की महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्यासारखा प्लॅटफॉर्मनी जो या पद्धतीने देतो त्यातली पहिली एक गोष्ट आम्ही करतोय की म्हणजे इम्प्लिमेंट करतोय किंवा ते घेऊन चाललो होतो ती विजन
की स्टुडंटला फक्त आणि फक्त स्कूल सिलेबस नाही शिकवायचा, त्याला स्कूल सिलेबस सोबत सोबत फाउंडेशनचं प्रिपरेशन करून द्यायचं, जे भविष्यातल्या स्पर्धा परीक्षांना कामाला येईल. ओके. आता मागच्या 5 वर्षांपासूनच मी म्हणेल फाउंडेशनचा खूप ट्रेंड आला की विद्यार्थी स्कूल सिलेबस शिकतोय, फाउंडेशन शिकतोय. फाउंडेशन कुठलं? नीट आणि JEE. मग जर विद्यार्थ्यांनी 10वी नंतर ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, ते थोडंसं डिफिकल्ट आहे. पण एखाद्या विद्यार्थ्याने जर 8 क्लासपासून ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, UPSC करायचंय, तर तो बेस हळूहळू पक्का करत जाईल आणि तो बेस पक्का करण्याचं काम आम्ही करतो. मग तो पहिला आमचं USP की आम्ही 6 डेज क्लास रन करतो. त्यातले सुरुवातीचे 4 दिवस आम्ही स्कूलचा सिलेबस शिकवतो, म्हणजे अकॅडमिक्स वाला पार्ट, आणि 8, 9, 10चा, आणि फ्रायडे आणि सॅटर्डेला आम्ही फाउंडेशन शिकवतो. ओके. म्हणजे विद्यार्थ्याला दोन्ही भेटते, त्याचा बेसही पक्का होतोय आणि स्कूलचं मार्क्स पण वाढत आहेत. राईट. आणि एव्हरी संडेला आम्ही टेस्ट ऑर्गनाईज करतो, टेस्ट कंडक्ट करतो, सो दॅट विद्यार्थी पण पूर्ण आठवडाभर एंगेज आहे आणि त्याला जे पाहिजे ते पण मिळते, आत्तासाठी पण आणि भविष्यासाठी पण. तर ही एक आमचं USP. सेकंड थिंग, आम्ही बिलीव्ह करतो की एखादं कम्युनिकेशन जेव्हा मदर टंग मध्ये होतं ते चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह होतं. मग ते कम्युनिकेशन अंडरस्टँडिंग चांगलं व्हावं म्हणून मी मराठी हा प्लॅटफॉर्म, मराठी भाषा निवडली की आम्ही शिकवताना मराठी विद्यार्थ्यांना मराठीमधूनच शिकू. कारण आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो, आपला खूप मोठा टक्का हा मराठी बोलणाराच आहे. मग आपण शिक्षण काय इंग्लिशमधून किंवा ऑफकोर्स शिकवताना आपण स्टेट बोर्डचा सेमी इंग्लिश आणि इंग्लिशचा सिलेबस शिकवतो, पण मुलं स्ट्रगल करतात इंग्लिशमध्ये, त्यांना इंग्लिश लँग्वेज समजत नाही. म्हणून आपण शिकवताना जरी प्रेझेंटेशन आपलं इंग्लिशमध्ये असलं तर मीडियम ऑफ कम्युनिकेशन ही मराठी आहे. त्यामुळे गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत तो एक कनेक्ट बनतो आणि त्या कनेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लर्निंग इझी वाटायला लागतं, एन्जॉय करतोय स्टुडंट. तर हा एक आपला बेसिकली USP आहे. असे भरपूर आहेत, जसं टप्प्याटप्प्याने, आता थोडा वेळ कमी असल्यामुळं आहेत, पण बाकी आम्ही जसे स्वतःचे व्हिडिओ बनवलेत की त्याच्यामध्ये सांगितलंय. लाईक आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपला स्वतःचं ऍप्लिकेशन आहे, मोबाईल ऍप्लिकेशन, त्यामुळे विद्यार्थी घरून शिकतोय, अफोर्डेबल फीस आहे. सध्या एक सगळ्यात मोठा महाराष्ट्रामधला मुलींचा कन्सर्न आहे की एखादी मुलगी शाळेत जाते तर गाव सोडून दुसऱ्या गावाला जावं लागतंय, मग सकाळी जायचं क्लास स्कूलसाठी, पुन्हा दुपारी क्लाससाठी जायचं, तर मग कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन असेल, सेफ्टीचा कन्सर्न असेल, हा वाचतो, टाइम सेव्ह होतो. तर ह्या गोष्टी आम्ही डोक्यामध्ये ठेवल्या होत्या स्टार्ट करताना की मुलींची सेफ्टी पण बघायची आहे, अफोर्डेबल कॉस्ट पण बघायची आहे, त्यानंतर ट्रॅव्हलिंग कॉस्ट कमी करायचा आहे, त्यानंतर तुमचा टाइम सेव्ह करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं आपला प्लॅटफॉर्म आणि इतर प्लॅटफॉर्म आपण डिफरन्शिएट करतो. प्लस एवढा मोठा जरी ऑनलाईन बेस असला तरी आम्ही पॅरेंट्स सोबत 1-on-1 डिस्कस करतो, पॅरेंट्स सोबत डिस्कस करतो. पॅरेंट्स मिटिंग होती आपली, मंथली पॅरेंट मिटिंग, त्याच्या माध्यमातून पॅरेंट्सकडून आम्ही समजून घेतो की तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये ई-सारथी ऑनलाईन जॉईन केल्यामुळे काय बदल झाला आणि अजून तुमच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत की सो दॅट आपण चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्यातले चांगलं डिलिव्हर करू शकू. आणि ऑफकोर्स आत्ता पॅरेंटची सगळ्यात पहिली प्रायोरिटी असते की मुलांना शिकवणं. त्यामुळं पॅरेंट्स सोबत तो टच असल्यामुळं आम्हालाही सोपं पडतं की मुलांना काय एक्झॅक्टली पाहिजे. बरोबर. फक्त ऑनलाईन हे प्लॅटफॉर्म नाही सुरू केलंय तर त्यांच्या प्रत्येक गोष्टींचं तुम्ही म्हणजे लक्ष पण देत आहात. पॅरेंट्सची काय रिक्वायरमेंट्स आहे, स्टुडंट्सची काय आहे, त्यांना काय डिलिव्हर करायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये ई-सारथी पूर्णपणे इन्व्हॉल्व. म्हणजे आम्ही फक्त जसं आपण बोलतो की टेक्नॉलॉजी वापरत नाही, आम्ही ग्राउंड रियालिटी पण बघतो, ग्राउंडवर काम करून मग टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीने वापर करतो. हे ऑनलाईन जे आपले ई-सारथी ऑनलाईन क्लासेस जे चालतात त्याच्यावरती कुठले कुठले सब्जेक्ट्स किंवा कुठले क्लासेस आपण घेतो? आपण आता सुरुवात करताना जसं मी सांगितलं की अकॅडमिक्स प्लस फाउंडेशन घेतोय. ओके. आणि ॲडिशनली आपण स्कॉलरशिपच्या एक्झाम पण देतोय क्लास 8, 9th आणि 10th साठी, 8वी, 9वी आणि 10वी साठी अकॅडमिक्स आणि फाउंडेशन. कॉम्प्लिमेंटरी आपण स्कॉलरशिप पण देतो, जसं की NMMS ची एक्झाम असेल त्याचं पण प्रिपरेशन आपण करून घेतो विद्यार्थ्यांच्या. सध्या आपला टार्गेट आहे क्लास 8, 9th आणि 10th यांची आपण इंटिग्रेटेड बॅच म्हणतो. इंटिग्रेटेड बॅच म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फाउंडेशन प्लस अकॅडमिक्स दोन्ही शिकवतो. जसं मी सांगितलं की 4 दिवस अकॅडमिक्स आणि 2 दिवस फाउंडेशन. तर असे हे कोर्सेस क्लास 8, 9 आणि 10 साठी चालतात. आपल्या ॲपवर हे सर्व कोर्सेस अवेलेबल आहेत. ओके. म्हणजे बेस सोबत ॲडव्हान्स सुद्धा आहे. बेस आणि म्हणजे अकॅडमिक्स जे सध्या तुमचं पर्सेंटेज वाढवून देईल. स्कूलमध्ये एखादी गोष्ट नाही समजली तर कोचिंगमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. प्लस फाउंडेशन चांगल्या पद्धतीने होईल, जो बेस आतापासून बनत चाललाय, सो दॅट विद्यार्थी 11-12ला गेल्यानंतर किंवा पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना त्याला लक्षात येईल की अरे हा तर बेस आपला पक्का. राईट. सर, ई-सारथी ऑनलाईनचे भविष्य तुम्ही कसे बघता? अगोदरच जसं सांगितलं की याला आम्ही खूप लॉंग टर्म वेनं बघतोय. म्हणजे हा असा एक वर्ष 2 वर्ष क्लास चालवायचा, तो ऍक्च्युअली हा क्लास ही संकल्पना बाजूला ठेवली थोडीशी. आम्ही या माध्यमातून
च्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्याचं काम करतो, एवढंच आम्ही म्हणेल. म्हणजे आपण त्याला त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय की विद्यार्थ्याला काय पाहिजे ते डिलिव्हर करणं. आणि मग ऑफकोर्स जे पॅरेंट्सला पाहिजे, जे स्टुडंटला पाहिजे, एंड कस्टमरला जे पाहिजे ते मिळालं तर मग ऑफकोर्स कुठलाही व्यवसाय जो आहे तो मला असं वाटतं खूप चांगल्या लेवलला जातोच, त्याच्यात काही शंका नाही. त्यामुळं असं प्रोजेक्शन तुम्ही म्हणताल की काय प्रोजेक्शन आहे, तर त्यापेक्षा मी म्हणेल की आमचं टार्गेट हे की विद्यार्थ्यांना सॅटिस्फाय करणे, त्यांच्यातून रिझल्ट्स काढणे, मॅक्सिमम रिझल्ट्स आले पाहिजे. आणि आमची ही स्टेज आहे की भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ई-सारथी ऑनलाईन पोहोचावं आणि ती क्वालिटी एज्युकेशन त्याच्यापर्यंत पोहोचलं तर स्वतःवर त्याच्यातून एम्पॉवर होईल आणि उद्या भविष्यात तो डिफरन्स ऑफकोर्स प्रत्येकाला जाणवेल. एक गुरु म्हणून तुमचा चांगला विद्यार्थी घडवणं हे इनिशियली एवढंच टार्गेट आहे. आणि मी म्हणेल की तेच टार्गेट कुठल्याही शिक्षकाचं असावं. जसं आम्ही बँकिंगमध्येही आहोत तर बँकिंगमध्ये आमचं तेच म्हणणं असतं की विद्यार्थी सॅटिस्फाय झाला पाहिजे. एकदा विद्यार्थी सॅटिस्फाय झाला त्याचे रिझल्ट येतील आणि रिझल्ट आला म्हणजे ऑफकोर्स मग ते तुमचं म्हणजे फायनल आउटपुट मुवमेंट येतो की तुमचा विद्यार्थी चांगला घडलाय, तुम्ही बेस पासून जे सगळं देताय, मेहनत करताय त्यांच्यासाठीच. करेक्ट, तेच मेन टार्गेट आहे. ई-सारथी ऑनलाईन हे विद्यार्थ्यांनी कसं जॉईन करायचं ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देता? गुगल प्ले स्टोअरला तुम्ही गेलात तर आपलं ॲप आहे ई-सारथी ऑनलाईन नावाने. गुगल प्ले स्टोअरवर जायचं, ESARTHIONLIN ऑनलाईन सर्च करायचं, ॲप डाउनलोड करायचं आणि तिकडे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचा क्लास निवडू शकता की तुम्ही कुठल्या क्लासमध्ये शिकताय, 8मध्ये, 9मध्ये, 10मध्ये. आणि मग तुम्ही तुमचा क्लास निवडला की तुम्हाला तिथं बॅचेस दिसतील. फ्री बॅचेस त्याच्यावरती आहेत, काही फाउंडेशनच्या फ्री बॅचेस आहेत, काही पेड बॅचेस आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थीतून ॲक्सेस करू शकतो. म्हणजे घरबसल्या मोबाईलवर आपला साधा बेसिक अँड्रॉइड मोबाईल आहे आपला, अँड्रॉइड मोबाईलवर ॲप डाउनलोड करून इझिली विद्यार्थी आपल्यासोबत कनेक्ट होऊ शकतो. ओके, म्हणजे त्यात दोन्ही पण क्लासेस आहेत, फ्री आणि पेड? हे काही कोर्सेस फ्री पण आहेत ज्यातून विद्यार्थी लर्निंग वाढवू शकतो आणि ऑफकोर्स पेड क्लासेस पण आहेत. जसं मी इंटिग्रेटेड बॅच बद्दल बोलतो. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं मला इंटिग्रेटेड बॅच नकोय, मला फक्त अकॅडमिक्स पाहिजे, तोही तो घेऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की माझं अकॅडमिक्स खूप चांगलं आहे, मला फक्त फाउंडेशन शिकायचंय, तर तोही ऑप्शन आपण विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल ठेवलाय. तर हे ई-सारथी ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तुम्ही बघू शकता. अच्छा सर, विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? बेसिकली मी जसं सांगितलं की सध्या पालकांचं जे पहिलं एम आहे ते आहे विद्यार्थ्यांना शिकवणं. म्हणजे आपला मुलगा शिकला पाहिजे, प्रत्येक पालकाचं बिंग पॅरेंट प्रत्येकाचं एक ड्रीम असतं. बरोबर. तर मी एवढंच सांगेल की पालकांनी तो एक पहिलं टार्गेट सेट केलंय, तर मग थोडंसं आपण मी नेहमी क्लासमध्ये एक एक्झाम्पल देतो की आपण एखादा शर्ट जेव्हा विकत घेतो तेव्हा आपण ॲटलिस्ट 5-10 शर्ट चेक करतो आणि मग 1000-2000 रुपयामधलं बेस्ट टू बेस्ट शर्ट विकत घेतो. तर माझं इथेच म्हणणं असेल की थोडा रिसर्च करावा पालकांनी. आणि फक्त खूप चांगला एखादा प्लॅटफॉर्म दिसतोय किंवा कोणी खूप छान एंटरटेनमेंट करतं किंवा खूप छान मोटिवेशनल बोलतं, रादर दॅन ते केल्यापेक्षा कुठं चांगलं एज्युकेशन मिळतं, विद्यार्थ्यांना काय पाहिजे आणि शाळेंसोबत कन्सल्ट करून, कारण टीचर्सला माहिती असतं की काय योग्य आहे काय अयोग्य आहे, तर तसं करून पॅरेंट्सने स्वतः थोडं इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. काय आता आजकाल खूप पॅरेंट्स काय करतात की फक्त स्कूलची फीस भरणार, मोठ्या मोठ्या महागड्या स्कूल्समध्ये जाणार, फीस भरणार आणि मग वर्षभर पॅरेंट्स मीटिंगला जाणार नाहीत किंवा मुलगा काय करतो याच्याबद्दल बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं. तर मला असं वाटतं की पॅरेंट्सने थोडं इंटरॅक्टिव्ह व्हायला पाहिजे, याच्यामध्ये थोडं पर्सनली अटेंड करून या सगळ्या गोष्टी, आणि विद्यार्थ्यांनाही थोडंसं सांगून की हे तुझ्या भविष्यासाठी किती चांगलं आहे. कारण स्टुडंटला हे नाही माहिती की माझं भविष्य पुढे कसं असणार आहे, कारण ही इज अनअवेअर अबाउट दॅट की अर्ली स्टेजला आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत. म्हणजे बिईंग स्टुडंट आपण जेव्हा 8, 9, 10ला होतो आपल्याला एवढं माहित नव्हतं की एवढं मोठं जग आहे, गायडन्स तो प्रॉपर मिळाला. हां, तर आत्ता पॅरेंट्सनी ते त्यांना जग दाखवलं पाहिजे, सो दॅट विद्यार्थ्याला ते विजन क्लिअर होईल आणि तो आणखी चांगल्या पद्धतीने शिकू शकेल. बिईंग स्टुडंट, आता स्टुडंटला जर काय म्हणायचं झालं तर मी म्हणेल की स्टुडंट्सनं सध्या पूर्ण फोकस आपला लर्निंग प्रोसेसवर केला पाहिजे. कारण हा टाइम जो असतो हा परत येत नाही आणि हा जर बेस तुमचा कच्चा राहिला तर मग स्टुडंट आयुष्यभर स्ट्रगल करतो. जे आता मी ऑब्झर्व करतो की एखाद्याचा 8, 9, 10चा बेस म्हणजे आपला स्कूल बेस जर एखाद्याचा कच्चा असेल तर तो पुढे पूर्ण करिअर सेट व्हायला त्याला थोडासा जड जातं. आणि आता सध्या तर कॉम्पिटिशन तर खूप वाढलंय, तुम्हाला कुठेही जायचं तर स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. तर ते स्टुडंटने थोडंसं लर्निंगवर फोकस केला पाहिजे. खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत, सोशल मीडिया आहे, या गोष्टी आहेत, म्हणजे आता डेली लाईफमध्ये खूप गोष्टी आहेत, त्याचा चांगला उपयोग होतो ऑनलाईन, पण त्याचा जास्तीत जास्त उपयोग मला असं वाटतं या मार्गाने करून घेतला पाहिजे. घर बसल्या तर विद्यार्थ्यांना एवढ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, तर त्याचा योग्य पद्धतीने वापर झाला पाहिजे. या एजमध्ये थोडंसं सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे. ऑफकोर्स ते अलाउड नसतं, पण पॅरेंट्सच्या मोबाईलवर मुलं ॲक्सेस करतात, पण स्टील विद्यार्थ्याने ही गोष्ट टाळली पाहिजे, अवॉइड केली पाहिजे, लर्निंगवर फोकस केला पाहिजे. पण हे खरं काम पॅरेंट्स आहे
की योग्य काय अयोग्य काय जर आपल्या मुलाला आपण सांगितलं तर ते ऐकतील करेक्ट. आणि तेवढी पॅरेंट्सची कन्व्हिन्सिंग असते. आणि या एजमध्ये थोडे स्टुडंट्सचे हिरो म्हणजे त्यांचे पॅरेंट्स असतात, वडील बरोबर. थोडे हिरो आयडियल मानतात मुलांना, तर आपण त्यांना ते सांगितलं पाहिजे, एवढंच सांगेल. थँक्यू सो मच सर, तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्याबद्दल. आणि मी म्हणेल पॅरेंट्सला देखील की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उत्तम दर्जाचं शिक्षण येणं द्यायचं आहे, तेही कमी दरामध्ये आणि घर बसल्या. मुलांची सेफ्टी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जे सरांनी प्लॅटफॉर्म उभं केलं आहे त्याबद्दल तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि नक्की सगळ्या आईवडिलांनी पॅरेंट्सने याचा विचार करा, विद्यार्थ्यांनी देखील, कारण की तुमचं याच्यातून खूप छान भविष्य घडणार आहे. मी देखील यांचे प्लॅटफॉर्म पूर्ण बघितलेला आहे, अच्छा. त्यामुळे मी ह्याच्यात बघितलं खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, मुलांना खूप ह्याचा फायदा होतो. सो प्लीज व्हिजिट करा ई-सारथीच्या आपल्या तुम्ही जे बोलला त्याबद्दल ॲप्लिकेशनला. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही इथं आलात. धन्यवाद त्याबद्दल की तुम्ही इतकी छान इन्फॉर्मेशन दिली. आणि तुमच्या टीमला आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या मुलांचे भविष्य छान घडवायचे, हेच पूर्ण प्रयत्न आहेत ई-सारथी ऑनलाईनचे. त्यासाठी मी नक्की म्हणेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे जे उपक्रम सरांनी राबवला आहे ई-सारथी ऑनलाईनचा, ज्याच्यातून पूर्ण घराघरामध्ये एका कमी दरामध्ये उत्तम दर्जाचं शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे, ह्याची पालकांनी नक्की नक्की नोंद करा. आणि अजून जास्तीत जास्त आपल्या मुलांना घडवण्यासाठी, आपल्या आजूबाजूच्या मुलांना घडवण्यासाठी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.